लोणावळ्याच्या शांत सकाळी पाऊस सोबत असताना आमचा राजमाचीचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास केवळ एक किल्ल्याकडे नाही, तर हा प्रवास आहे सह्याद्रीच्या हृदयाकडे. आणि मग खरा ॲडव्हेंचर सुरू झाला. ही साधी वाट नाही आहे मित्रांनो, ही आहे धोकादायक आणि चिखलातले रस्ते. या रस्त्यावर बाईक चालवणं म्हणजे अस्सल थरार. पण या रस्त्याची तक्रार करायची नाही, कारण या रस्त्यावरच आपल्याला भेटते एकामागून एक सुंदर धबधबे. आणि मग घनदाट जंगल क्रॉस करून आम्ही पोचलो थेट राजमाची गावात. आणि तिथेच आहे 12व्या शतकात बांधलेले महादेवाला समर्पित प्राचीन गोंदाणेश्वर मंदिर, जे स्वयंभू महादेवांना समर्पित आहे. आणि एक अशी गुहा ज्यामध्ये मराठा सैनिकांचे रहस्य दडलेले आहे. चला मग सह्याद्रीच्या या गौरवशाळी रोमांचक प्रवास सुरू करूया. या अशा पायऱ्यात, या पायऱ्यातून आपल्याला सहज जायचं. इथून फक्त 5-10 मिनिटाचा ट्रॅक असेल, त्याच्यानंतर आपण मंदिराजवळ पोचून जाऊ. मित्रांनो, जर तुम्हाला राजमाची ट्रॅक करायचा असेल तर पुण्यावरून 90 किलोमीटर आणि मुंबईपासून 120 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आणि समोर बघू शकतो तुम्ही श्रीवर्धन किल्ला. आणि ह्या साईडला जर बघा पुण्यामध्ये, तर या साईड आहे मनोरंजन किल्ला. राजमाची किल्ल्याचा इतिहास सातवाहन काळातला आहे. या किल्ल्यावर अनेक राजवटीने राज्य केले. 1657मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. मित्रांनो, बघ फक्त 5 मिनिटाचा ट्रॅक बाकी आहे, त्याच्यानंतर आपण पोहोचणार गडाच्या पहिल्या जवळ म्हणजे गणेश जवळ. पण 1704मध्ये औरंगजेबने मराठ्याकडून हा किल्ला ताब्यात घेतला. परंतु पुढच्याच वर्षी पुन्हा मराठ्यांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल केला. इथून हा गायमुख दरवाजा सुरू होतो. इथं लिहिलं आहे मुख्य दरवाजा आणि पहारे करण्यासाठी ह्या साईडला देवड्या आहेत. तर मित्रांनो, हा आहे किल्ल्याचा भक्कम असा बुरुज. तर मित्रांनो, बघून तर वाटतं इथं वरती कमान असणार आणि हा मेन दरवाजा असणार किल्ल्याचा. पण सध्या वरची परिस्थिती बघू शकता, ही ढासळलेली आहे जो दरवाजा होता. आणि बघा इथं दरवाजा होता मोठा, आणि जसं आतमध्ये आहे ना, या दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता ह्याला भक्कम अशा देवड्या होत्या. इथे पहारेकरी आराम करायचे आणि कोण पण ह्या किल्ल्यावरती ना त्याची इथं चौकशी व्हायची आणि त्यांना इथून मग किल्ल्यावरती सोडलं जात होतं. 1713मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला कान्होजी आंग्रे यांना दिला. पुढे 1730मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे गेला. त्यानंतर 80 वर्षानंतर म्हणजेच 1818मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने राजमाची सहद, कोरीगड, विसापूर, लोहगड आणि मावळ प्रांतातील किल्ले मराठ्याकडून ताब्यात घेतले. आणि इथेच अजून एक चोरवाडा आहे बघा. त्या चोरवाड्यातून आपण आता खालती जाऊया. जास्त लोकांना ही जागा माहीत नाही मित्रांनो, एक रेअर जागा आहे. तर ही आहे ना किल्ल्याच्या बाहेर घेऊन जाते, जी बाहेरचे बुरुज आहे तिथे घेऊन जाते. हे बघा, छोट्याशा पॅसेजमधून आपण आलो. जसं आपण इथून चालत चालत जाणार तर ते बघा मित्रांनो, ते जे झाड दिसते तिथं आपल्याला जायचं. हे बघा मित्रांनो, ही आहे ती जागा, इथे जायचं आपल्याला. थोडं रिस्क आहे कारण वाट तर काही थोडीशी आहे बघा, पायऱ्या आहे तिथं. तर इथून जाऊ पण थोडं रिस्क आहे. सगळीकडे एकदम जंगल झालेलं आहे, त्याची भीती वाटते. आणि हे बघा, ही आहे ती जागा मित्रांनो. हे बघा, हा छोटासा पॅसेज आता माहीत नाही कुठं घेऊन जातो. आणि बघू शकता आतमध्ये तुम्ही, हा गडावरून कुठेतरी मार्ग इथं येतो. आणि या साईडलाही काहीतरी आहे. आणि ही तटबंदी केल्या म्हणजे काहीतरी शिवकालीन काहीतरी मोठं जागा असणार आहे. आणि चोरवाट अशी ती जी गडावरून इथं आणते सुखरूप. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की भर दिवसा ही टॉर्च का पेटवली. या साईडला ही आहे मित्रांनो राजमाची किल्ल्यावरची किरण जागा. जास्त लोकांना माहीत नाही, एकदम रेअर आहे. तर इथं मी मागच्या वर्षी आलो होतो, तर अजून पण मला असं कोणी दिसलं नाही की ही जागा माहीत असावी. कारण आतमध्ये ना खूप सारे जे बॅट्स आहेत म्हणजे चमगादर आहेत आतमध्ये मित्रांनो. खूप सारे चमगादरचा आवाज होतो आणि ॲक्च्युली डिटेबल नाही वाटत आहे. पण जेवढं जमतंय तेवढं मित्रांनो जाऊया. जास्त आत जाणं रिस्की आहे. पहिलं आपण मित्रांनो वरती बघूया
जर कातळात कोण आहे का वगैरे, कारण कसं आहे आपल्याला मित्रांना प्रॉब्लेम झाला. थांबा थांबा मित्रांनो, थांबा, येऊ नका मला थांबा. असं थांबा. जर मित्रांनो आम्हाला काय झालं तर हा व्हिडिओ पॉज करा. त्याच्यामध्ये तर मित्रांनो ही जागा तुम्हाला माहीत असेल राजमाची किल्ल्यावरती, तर मला नक्की कमेंट करा सांगा, कारण जास्त लोकांना ही खरं माहीत नाही जागा. तर तुमच्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी ही जागा मी दाखवतो आता. खरं नांदून गेले म्हणजे मित्रांनो त्या कारण थोडं पुढे जाणं रिस्क होते, कारण खाली समोर ना असा जो एरिया आहे तो जरा पॅक होण्याचा प्रयत्न आहे. तर कारण आम्ही दोघं जणच आहोत आणि कसं आहे रिस्क पण खूप आहे मित्रांनो. पाऊस आहे, पावसा कारणाने कसं साप वगैरे असले तर थोडा विषय पण होऊ शकतो. त्या कारणाने आम्ही जास्त आत जात नाही. पण तरी ही थोडी म्हणजे भीड वाटत आहे की इथपर्यंत आलो तर थोडं जावं म्हणून. पण वरती थोडं चमगादर आहे, खूप सारे चमगादर दिसतात मला. आणि थोडं वाका मिळतात, वाका वाका खालती वाका, कारण कसं चमगादर डोक्यावरून जातात त्यासाठी तेवढा वरती ना खूप सारे चमगादर आहेत. जर मित्रांनो चमगादराने अटॅक केला आमच्यावरती तर विषय होऊ शकतो. तर ह्या कारणाने तर आपण परत जाऊया. नेक्स्ट टाइम आपण जरा मोठ्या ग्रुपसोबत यावं. जर आपण 5-6 जण आले तर नक्की हा ट्रॅक कम्प्लीट करू शकतो राजमाची किल्ल्यावरचा. तर आपल्याला हा जो मार्ग आहे अर्धवट सोडून परत जावं लागणार आहे. थोडं जायचं आहे मला, पण कसं आहे थोडी भीती पण वाटत, त्या कारणाने जास्त जाऊ शकत आहे. पण तरीही थोडा प्रयत्न करतो मी जाण्याचा. या साईडला मित्रांनो जा, राईट साईडला काहीतरी आहे आणि समोर एक खोली वाटत आहे. याच्या इकडे खाली चल, परत चल, परत चल. अरे चमका झाड आहे. अरे डोक्यावरून चाललाय. खालती वा, खालती वा, खालती वा, खालती वा, खालती वा, खालती वा. मित्रांनो सडनली बॅट्सने अटॅक केला, त्या कारणाने आपल्याला तो ट्रॅक अर्धवट सोडून बाले किल्ल्याच्या दिशेने निघावं लागलं. नेक्स्ट वर्षी आपण फुल तयारीने येऊ आणि ही जी गुहा आहे, या भुयारी मार्ग आहे, तो आम्ही एक्सप्लोअर करू. हे पाणी टाका, किती स्वच्छ पाणी टाका बघू शकता तुम्ही. आणि पावसाळ्यात हे भरलेलं आहे, विशाल असं पाणी टाकाय. एक ह्या साईडला पाणी टाकाय आणि दुसरं त्या साईडला पाणी टाकाय. तर तिथं जाऊ आपण आणि तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली कसं आहे ते. पण ते जे दगड आहेत ते मित्रांनो ते स्लिपर झालं, त्या कारणाने चौकात जावं लागतं आपल्याला. मित्रांनो किती भरलं आहे पाणी टाकून. तसं आपण या काताच्या आलो तुम्हाला इथे तशा 3 खोल्या दिसणार आहे. एक ह्या साईडला खोली आहे, एक ही मधली खोली आणि शेवटची म्हणजे ती खोली. मित्रांनो असं वाड्यासारखं वाटतं किंवा कोणाची समाधी वगैरे असू शकते. तर त्या समाधीच्या तिथेच इथे बघा महादेवाचं शिवलिंग वगैरे आहे. तर हा असा परिसर आहे बाले किल्ल्याचा. तर मित्रांनो आता आपण आलो आहे बाले किल्ल्याकडे. तर मित्रांनो हे बघा बाले किल्ल्याचा प्रशस्त असा हा जागा. तिथं आहे ध्वज फडकवण्यासाठी हा खांब आणि हा आहे बाले किल्ल्याचा भाग. तर इथे वाड्याचे अवशेष बघू शकता तुम्ही. सगळे आता रानच रान झालेलं आहे बघा. बाले किल्ल्यावरती फक्त आपल्याला एक राजवाडा भेटेल आणि एक मला वाटतं समाधीसारखं एक आहे. जसं समोर जाणार तिथं एक बुरुज आहे, ज्यावरून आपण प्रशस्त माचा बघू शकता आणि खूप सुंदर असा दृश्य दिसतो. तर मित्रांनो 2 मिनिटांसाठी धुकं पॅनिक झालं होतं आणि आपल्याला तो बुरुज दिसला. कातलदरा वॉटरफॉल बघायला भेटतो. तर त्याच डायरेक्शनला आपण चाललो आहे. जसा बालेकिल्ला तुम्ही उतरल्यानंतर 2 वाटा दिसतात, ते तुम्हाला दाखवतो. कारण धुक्या कारणाने ना जी वाट आहे ती तुम्ही भटकू शकता, कारण धुकं इथं तासभर असते. 2-3 मिनिटांसाठी धुकं व्हॅनिश होतं, त्यासाठी तो शोधणं वगैरे कधी अवघड होतं. मित्रांनो आपण पोहोचलो आहे त्या बुरुजाजवळ, जिथून दिसतो कातलधराचा भन्नाट असा नजारा. तर आपण बुरुजावरतीच आहे बघा, तटबंदीवरती बघा. आणि सडनली धुकं व्हॅनिश झालेलं आहे आणि समोरच आपल्याला कातलधरा दिसणार आहे. मग हे समोरचं जर धुकं गायब झालं तर मग स्वर्ग दिसणार आहे मित्रांनो, स्वर्ग. इथून आलो आहे आपण बघा. आणि इथं आहे कातलधरा व्ह्यू पॉईंट. सडनली समोरच आपल्याला कातलधरा दिसणार आहे.
हे बघा धुकं खूप जास्त आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो धुकं काय झालं अरे समोर दिसतो आपल्याला काटाझारा वॉटरफॉल. हे बघा मित्रांनो काटाझारा वॉटरफॉल आणि धुकं आलं परत. असं 1 सेकंडसाठी किंवा 3-4 सेकंडासाठी क्लिअर होतं आणि आपल्याला दिसतो भन्नाडाचा काटाझारा वॉटरफॉलचा व्ह्यू. चला मित्रांनो आता आपण ही जी तटबंदी आहे तिच्या खाली जाऊ. तिथे अजून एक पूल आहे ते पण मित्रांनो समोरचा खूप भन्नाडाचा नजारा दिसणार आहे. तर काय केलं आपल्याला वरचा पूल जाऊ तिच्या खालती हा छोटासा पॅसेज आहे दरवाजा आहे तिथून खालती जाऊ आपण. तेव्हा मित्रांनो हा दरवाजा बघून मला विजयदुर्ग किल्ल्याची आठवण आली. विजयदुर्ग ना असा एक छोटासा नॅरो पॅसेज आहे म्हणजे तो त्याचा इमर्जन्सी एस्केप असावा जर किल्ल्यावरती कोणी आक्रमण केलं तर इथून छोटासा पॅसेज मधून बाहेर जाऊ शकतो. त्याच किल्ल्याची आठवण आली मला. आणि हॉल इथं बघा ह्या पक्ष्याची अंडी आहेत मित्रांनो. पक्ष्याची अंडी ती तुम्हाला कोणाची आहे काय माहित नाही मित्रांनो. हे बघा तर पक्ष्याची अंडी आहेत 3. आता हे कोणाचे काय माहित नाही. तर बाबा आई वगैरे यायची त्याची त्याच्या आधी आपण सुमडीत निघू खालती. हे बघा तर छोटासाच पॅसेज आहे बघा खालती जाण्यासाठी. मित्रांनो जसं आपण खालती जातोय ना हे बघा तसं हा जो वरचा भाग आहे तोही मोठा होत चाललाय म्हणजे कोणाच्या डोक्याला लागणारच नाही. पण खूपच नॅरो पॅसेज आहे मित्रांनो. खूपच नॅरो पॅसेज आहे बघा. आणि हे अशी एंट्रन्स आहे आणि आपण पोहोचलेलो आहे बोरुलीच्या खालती आहे इथं आपण. इथून एक समोरून एक भन्नाड असा नजारा भेटणार.